नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय दुपारी 2च्या बातम्या आणि सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा कंगनावर टीकास्त्र सोडलंय. मुंबई विषयीच्या वक्तव्यावर अभिनेत्री कंगनानं घुमजाव केलाय आणि त्यावर राऊत यांनी कंगनाला खडेबोल सुनावले. मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचं कृत्य अत्यंत गंभीर असून याचा तीव्र शब्दात निषेध त्यांनी केला. दरम्यान हा विषय फक्त शिवसेनेचा नसून सर्वच राजकीय पक्षांचा आहे आणि त्यामुळे सर्वांनी एकत्र येत निषेध करायला हवा असं राऊत म्हणाले. हा राज्यातील 11 कोटी जनतेचा अपमान असल्याचंही ते म्हणाले. कंगनाशी माझं वैयक्तिक भांडण नाहीये. दुसरीकडे कंगनाने तिचं ट्विटर हँडल स्वतः वापरावं. ते कुठल्या राजकीय पक्षाच्या IT टीमला अकाउंट द्यायचं नसतं असं म्हणत त्यांनी नाव न घेता भाजपवर अप्रत्यक्षरित्या खोचक टीका केली आहे. महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणी असेल, किती मोठा असेल, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे याचं भान ठेवून बोलणं गरजेचं आहे. कंगना राणावतविषयी माझं व्यक्तिगत आमचं भांडण नाही आहे, लक्षात घ्या. पण महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचं कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. 9 तारखेला मुंबईत येत्या. मराठी वाचता येतं का? मराठी वाचता येतं का? ऐकताय, समजतं का? आपण मुंबईत 10-15 वर्ष राहताय, आपण मराठी शिकलाय का? मी काय बोललोय, काय सांगितलंय? म्हणून स्वतःचं ट्विटर हँडल जे आहे ते स्वतः करायचं असतं, दुसऱ्यांना द्यायचं नसतं राजकीय पक्षाच्या IT टीमला. म्हणून हे असे घोळ होतात. आम्हाला जे करायचं आहे, बोलायचं आहे, सांगायचं आहे ते आम्ही सांगितलं. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे का सांगायचं, ते याच्या पलीकडे काय हवं आहे? महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अजून एक शिवसेनेचे अनिल परब तेही काल बोलले. म्हणजे ही सरकारची भूमिका आहे, जे काय सांगायचं ती मीही बोललो पक्षाच्या वतीने. कंगनाचं ट्विटर हँडल कुठला राजकीय पक्ष हँडल आणि मला असं वाटतं की तुम्ही आता हा विषय संपवायला पाहिजे. काय करायचं ते सरकार पाहून घे. कंगनाच्या वादग्रस्त ट्विट नंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली. राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पंढरपूर, चंद्रपूर आणि जळगावमधली ही आंदोलनाची दृश्य आहेत. पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं. चंद्रपुरातही शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले. कंगनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत कठोर कारवाईची मागणी केली. तर जळगावच्या मुक्ताईनगरमधील शिवसैनिकांनी परिवर्तन चौकात जोरदार जोडेमारो आंदोलन केलेले आणि यावेळी आंदोलकांनी भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली आहे. मुंबई विषयीच्या विधानावर कंगनानं घुमजाव केलेला आहे. मुंबई आपल्यासाठी यशोदा माता असल्याचं तिने एका ट्विटमध्ये म्हटलंय. तसंच मला ओळखणाऱ्यांना माझा बोलण्याचा हेतू माहिती आहे असंही तिनं म्हटलंय. मुंबई आपली कर्मभूमी असल्याचं सांगतानाच मुंबईवर माझं प्रेम असून मला ते सिद्ध करण्याची गरज नसल्याचंही तिनं ट्विटमध्ये म्हटलंय. तर भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचलाय. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावं लागलं तर मी तयार आहे असा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केलाय. सरनाईकांविरोधात कंगनावर केलेल्या वक्तव्यानंतर महिला आयोगानं तक्रार केली होती आणि त्यानंतर ही तक्रार त्यांनी केलेली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर प्रताप सरनाईकला एकदा नाही 10 वेळा जरी तुरुंगात टाकावं लागलं तरी माझी त्याला तुरुंगामध्ये सामोरं जाण्याची तयारी आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की कंगना राणावतसारखी एक मूर्ख अभिनेत्री ह्या महाराष्ट्राच्या अस्मितेच्या विरोधात आग बरळते. मुंबई, ज्या मुंबईने तिला आज सिने अभिनेत्री एवढ्या मोठ्या स्तरावर नेलेलं आहे, त्या मुंबईबद्दल जर ती अपशब्द वापरत असेल आणि पाकवास्त काश्मीरची तुलना करत असेल तर त्या अभिनेत्रीच्या विरोधामध्ये आंदोलन करावंच लागेल आणि ते आंदोलन आम्ही करू. बीडमध्ये कंगना राणावतचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आणि यावेळी घोषणाबाजी करत मुंबईमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिलाय. वाशिम शहरातील पाटणी चौकात शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हे आंदोलन केलंय आणि यावेळी कंगना राणावतच्या विरोधात प्रचंड घोषणा देत तिचा फोटो जाळून निषेध करण्यात आला. कंगनाच्या प्रतिमेस अकोला इथं शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं चपला मारून आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी भाजपचे राम कदम यांच्याबद्दलही घोषणाबाजी करत आंदोलन पार पडले.
तर सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे. सुशांत सिंगच्या घरी सीबीआयची टीम पोहोचली असून त्या दिवशी नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या आत्महत्येच्या दिवशी काय घडलं याची माहिती सुशांतच्या बहिणीकडून घेण्यात आली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर. प्रफुल्ल, दृश्यांमध्ये तर आपण बघू शकतो की पुन्हा एकदा सीबीआयची टीम जी आहे ती सुशांतच्या घरी पोहोचलेली आहे. नेमकं काय घडलं हे सगळं जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काय नेमके तपशील ते लक्षात घेतील असं वाटतंय? आपण विशाल जर पाहिलं तर जवळपास 2.5-3 तास झाले या ठिकाणी सीबीआयची टीम जी आहे ती सुशांतच्या घरी या ठिकाणी आली आहे. सुशांतची बहीण हिला देखील सीबीआयनं या ठिकाणी बोलवलं आहे. या सगळा जो प्रकार आहे विशेष म्हणजे यापूर्वी 2 वेळा सीबीआयनं या ठिकाणी सुशांत सिंगची सुसाईड कशी झालेली आहे त्याचं प्रात्यक्षिक जे 2 वेळा केलं होतं, आता तिसऱ्यांदा हे त्याच्या बहिणीसमोर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते त्याचा डेमो जो आहे तो केला जातो आहे. जवळपास 2.5 तास झाले सीबीआयचे 2 टीम ज्या आहेत त्या या सुशांतच्या घरी आलेल्या आहेत. साधारण 8 अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी हे प्रात्यक्षिक करतायत आणि जवळपास सगळे जे सीबीआयनं अनेक जणांच्या जबानी घेतलेल्या आहेत त्या जबानी ज्या आहेत ते या संपूर्ण घटनाक्रमाशी परत जुळवण्याचा प्रयत्न जो आहे तो सीबीआयच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय. विशाल, गेल्या वेळी देखील सीबीआयची टीम सुशांतच्या घरी गेली होती आणि आत्महत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं याबद्दलचं एक नाट्य उभं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आजही तसंच काहीसं असणार आहे इथे? नक्कीच विशाल, याच पद्धतीनं आज देखील नाट्य रूपांतर जे आहे ते केलं जातं आहे. कारण 2 वेळा यापूर्वी सुशांतच्या घरी या पद्धतीनं नाट्य रूपांतर हे केलं गेलं होतं, पण आता जवळपास सर्व जे जवानी आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे या सर्वांची हे नाट्य रूपांतर जुळून पाहण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न जो आहे तो सीबीआयच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय. पण यावेळी फरक एवढा आहे की सुशांतची बहीण देखील या नाट्य रूपांतराच्या वेळी हजर राहणार आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. तर सीबीआयची टीम पुन्हा एकदा जी आहे ती सुशांत सिंग राजपूतच्या घरी पोहोचलेली आहे. आत्महत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं याबद्दल पुन्हा एकदा नाट्य रूपांतर असते तिथं करतात. सुशांतच्या बहिणीला देखील तिथे बोलून घेण्यात आलं. दरम्यान सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस सीबीआय चौकशीत पूर्ण सहकार्य करत असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. देखिए, अभी जो सीबीआई की इंक्वायरी जो हो रही है उसमें मुंबई पुलिस का पूरा सहयोग है, पूरा कोऑपरेशन मुंबई पुलिस का उनके जांच में है, उनके इन्वेस्टिगेशन में है. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना 7 दिवसांची एनसीबी कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. एनसीबीनं या प्रकरणी अटक केलेल्या इतर आरोपींनी दिलेल्या जबाबानुसार या दोघांची समोरासमोर बसून चौकशी करणं आवश्यक असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं आणि त्यामुळेच सरकारी वकिलांनी कोर्टाकडे एनसीबी कोठडीची मागणी केली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. अजित, आत्ताचा अपडेट काय? विशाल, न्यायालयामध्ये अजूनही युक्तिवाद सुरू आहे. जसं आपल्याला माहिती आहे की सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती या दोघांना या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. त्या ठिकाणी ॲडव्होकेट सतीश माने शिंदे जे आहेत त्यांचा युक्तिवाद जो आहे त्यांचं म्हणणं आहे की तपास यंत्रणांकडे ठोस असे पुरावे नाही आहेत. जे ते पुरावे सादर करतायत ते त्या कायद्यांमध्ये एवढे कडक गुन्हे दाखल होणं अशक्य आहे. त्याच पद्धतीनं सुशांतच्या मृत्यूशी या लोकांचा काही संबंध नाहीये. त्यामुळे थेट कुठल्याही प्रकारे संबंध जोडून अशा पद्धतीची कारवाई करणं ही योग्य नाहीये, काही कायद्याला धरून नाहीये असं त्यांनी युक्तिवाद केलेला आहे. तर शौविक चक्रवर्ती असेल, रिया चक्रवर्ती असेल, सर्वच जण जे आहेत, सॅम्युअल मिरांडा असेल, हे तपास यंत्रणा सहकार्य करतायत. त्यामुळे त्यांना बोलून चौकशी करणं योग्य आहे, पण त्यांना अटक करणं योग्य नाही असं त्यांनी युक्तिवाद केलेला आहे. तर दुसरीकडे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारी वकील जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की यांच्याकडे जे अंमली पदार्थ मिळालेले आहेत त्यांची संख्या जी आहे ती त्याच्या तुलनेने फार कमी असली तरी त्यांनी त्यांचे अनेक ड्रग पेडलरशी संबंध आहेत. अनेक त्यांनी जी याची वाहतूक जी आहे, अंमली पदार्थांची वाहतूक केलेली आहे, त्यानंतर खरेदी विक्री देखील केलेलं आहे. त्यामुळे यांना कमीत कमी 7 दिवसांची कोठडी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. विशाल, अजित, या सगळ्या माहितीबद्दल बघूयात आता या प्रकरणात आज दिवसभरात नेमकं काय घडतंय हे देखील आपण जाणून घेणार आहोत. तर शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांनाही अटक करण्यात आल्याचं आपण बघतो आणि त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. एनसीबी सरकारी वकिलांनी त्यांची
कोठडी मागितलेली आहे, पोलीस कोठडी मागितलेली आहे चौकशी करता. बघूयात न्यायालय यावरती काय निर्णय देत आहे. पुढे बघूयात नाशिकमध्ये कोरोना रुग्णांचे मोठे हाल होत असल्याच्या धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत. न्यूज 18 लोकमतने याबाबत अनेक धक्कादायक वास्तव समोर आणलेलं आहे. एकीकडे व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णांचा होत असलेला मृत्यू, तर दुसरीकडे अद्ययावत व्हेंटिलेटर असूनही त्या धुळखात पडल्याची भीषण परिस्थिती नाशिकमध्ये आहे. दरम्यान PM केअरकडून नाशिकमधील सरकारी रुग्णालयांना अद्ययावत 17 व्हेंटिलेटर तब्बल 1.5 महिन्यांपूर्वीच पाठवण्यात आले, पण आजपर्यंत त्यांची जोडणीच झालेली नाहीये. या नव्या कोऱ्या व्हेंटिलेटरची काय स्थिती आहे, नेमकी काय परिस्थिती आहे, हे दाहक वास्तव दाखवतोय आमचा प्रतिनिधी प्रशांत बाग. नाशिक जिल्ह्यातलं कोरोनाचं हॉटस्पॉट झालं होतं मालेगाव. आणखीन त्यानंतर मालेगावचा दर नियंत्रणात आला, पण नाशिक शहर मात्र कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झालाय. आणि याचमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी दावे केले गेले. केंद्र सरकारनं बोललं त्याप्रमाणे अनेक सोयीसुविधा सुद्धा पाठवल्या. एक नाही, दोन नाही, तब्बल 26 व्हेंटिलेटर. आपण बघतोय की हे बघा, PM केअर्समधनं आलेलं एक व्हेंटिलेटर CV200 हे अत्यंत ॲडव्हान्स व्हेंटिलेटर मानलं जातं. आणि हे एक नाही तर अनेक व्हेंटिलेटर या ठिकाणी असे पडीक अवस्थेत आहे. आपण नाशिकच्या बिटको या सरकारी रुग्णालयात आता आपण आहोत आणि आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी हा बेड सुसज्ज तयार आहे, वॉर्ड तयार आहे, व्हेंटिलेटर लावण्यात आलेले आहेत. पण या एकाही व्हेंटिलेटरची जोडणी मात्र अद्यापपर्यंत कुठेही दिसून येत नाही. एकीकडे नाशिकचा मृत्यूदर वाढतोय, दररोज 900 ते 1000 रुग्णसंख्येत वाढ होते, तर दुसरीकडे की व्हेंटिलेटर नसल्यामुळे लोकांना उपलब्ध होत नाहीये, मृत्यूदर वाढतोय. पण प्रत्यक्षामध्ये काय परिस्थिती आहे की अशा प्रकारचे व्हेंटिलेटर्स या ठिकाणी आले आणि हे व्हेंटिलेटर्स अजूनही त्याच अवस्थेत पडून आहे. नेमक्याला जबाबदार कोण? केंद्राने दिलं, पण राज्याने राखलं का, हा प्रश्नही आता नक्कीच उपस्थित होतो. खरोखर तंत्रज्ञ या जोडणीसाठी उपलब्ध नाही का? खरोखर ऑक्सिजनची सुविधा रुग्णाला वेळेवर मिळत नाही का? अनेक बेड या ठिकाणी उपलब्ध असताना सुद्धा बेड उपलब्ध नाही, अशा प्रकारची हेल्पलाईनवर माहिती का दिली जाते? या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं प्रशासनाला द्यावीच लागणार. सगळ्यात महत्त्वाचं की अशा प्रकारची मदत जर का केंद्राकडनं येत असेल तर राज्य सरकारनं सुद्धा गांभीर्यानं या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्याच पाहिजे. हे आहे दाहक वास्तव. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर बातमी आहे कोल्हापूरमधनं. कोल्हापूरमधून पर्यावरणाचं जतन करण्यासाठी 2 शालेय मुली रस्त्यावरती उतरलेल्या आहेत. 8वीत आणि 6वीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी दररोज 1 तास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या राहतात. गेल्या महिन्याभरापासून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. आमच्या आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन या लहानग्या आंदोलकांनी केलेलं आहे. येणारे जाणारे अनेक जण या दोघींकडे पाहतात, त्यांची चौकशी करतात आणि निघून जातात. आतापर्यंत त्यांच्या आंदोलनात कुणीही सहभागी झालं नसलं तरीही त्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवलं आहे. आता या आंदोलनाची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कशी दखल घेत आहेत हे पाहावं लागेल. जगभरात सगळे पूर येत आहेत. म्हणजे आता मागच्या वर्षी आपल्याकडे आला, त्यानंतर हिमालयात आला, आसाममध्ये आला, बांगलादेशमध्ये आला, तर सगळीकडे पूर येत आहेत. तर आपण ते लाईटली घेतो की पूर आला ना ठीक आहे, पण ग्लोबल वॉर्मिंग ही सिरियसली घ्यायला पाहिजे. जर आमच्यामध्ये आम्ही बदल घडवू शकत असलो तर लोक पण त्यांच्यामध्ये बदल घडवू शकतात असं मला वाटतं. आणि आता जर लोक म्हणजे आता एवढी सगळी लोक येतात, पण त्यांच्यातलं एक जरी असेल तरी खूप आम्हाला चांगलं वाटेल, कारण एकामुळेच या जगात बदल घडून येत असतो. तर त्याच्यासाठी आता जनजागृती आणि शिवाय या सगळ्या माणसांनीच आणि शिवाय सरकारने सुद्धा काही हालचाली करायला पाहिजेत असं आमचं मत आहे, ज्यानं की आपण पृथ्वी वाचवू शकू आणि पुढच्या पिढीचा जीव वाचवू शकतो. यानंतर बघूयात. आज जायकवाडी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 1024 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं हे भरणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण बघतोय 2 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत. 2 दरवाजांमधनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे मराठवाड्याचा जो पाण्याचा प्रश्न होता तो अर्थातच काही प्रमाणात तो सुटेल अशी आशा आहे, कारण जायकवाडी धरण हे लवकरच पूर्ण क्षमतेने भरतंय आणि त्या अगोदर म्हणजे त्यातली पाणी पातळी वाढल्या कारणाने आता त्याचे 2 दरवाजे ते उघडण्यात आले आणि त्या 2 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे ही दिलासादायक गोष्ट म्हणता येईल. सर्वसामान्यांसाठी
पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो सुटलेलाच आहे. त्याचबरोबर शेती करता लागणारं जे पाणी आहे तो देखील प्रश्न यामुळे निश्चितच सुटणार आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.